आज विजयादशमी निमित्त देशभरात रावण दहनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात। नागपुरातील ऐतिहासिक कस्तुरचंद पार्कवर आपण बघू शकतो या ठिकाणी रावण दहनची तयारी जी आहे ती या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि भला मोठा रावणाचा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। 60 फुटाचा हा मधला जो पुतळा तुम्ही बघताय 60 फुटाचा हा पुतळा आहे आणि त्याच्या बाजूला कुंभकर्णाचा 55 फुटाचा आणि मेघनाथचा 45 फुटाचा असे भव्य असे हे पुतळे या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे। सनातन धर्म युवक संस्थेच्या वतीनं हे 74वे वर्ष आहे आणि या ठिकाणी हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये अशा प्रकारे रावण दहन केलं जाणार आहे आणि आपण हे बघतो या ठिकाणी या पुतळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पटाके जे आहे ते लावले जातात आणि ज्यावेळेस रावण दहन केलं जातं त्यावेळेस इथे आतिषबाजी जी आहे ती होती। अनिष्ट रूढी परंपरेवर सत्याचा विजय व्हावा हा संदेश देण्यासाठी जय श्रीरामच्या घोषणा देत या ठिकाणी रावण दहन केलं जातं। त्याची तयारी जी आहे ती नागपुरातील कस्तुरचंद पार्कवर पूर्ण झालेली आहे आणि हे भले मोठे पुतळे जे आहे या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी नागपुरातील ऐतिहासिक कस्तुरचंद पार्कवर रावण दहन केलं जातं। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।